त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे मित्रांनो, आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। जे पात्र लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता 2000 रुपयाचा आठवा हप्ता सन्मान निधी आता हा 25 मार्च या दिवशी म्हणजेच काल जमा झालेला आहे। भारत लाभार्थ्यांना पैसे आले नाही, का आले नाही ते पण सांगतो मित्रांनो। तुम्ही बघू शकता बेनिफिशरी स्टेटसवरती तुम्ही गेल्यानंतर तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे रजिस्टर्ड असेल तर तुम्ही तो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डाटा जो आहे तुमचा ओपन होणार। तुमचे आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक वापरून या ठिकाणी आधार क्रमांकावर क्लिक करून तुम्ही आधार नंबर टाकून तुमचा जो कॅप्चा तसंच टाकायचा आहे। नंतर सेंड गेट OTPवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टेटस आपलं चेक होणार। तुमचं स्टेटस FT जनरेट झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले। या ठिकाणी तुम्ही बघू शकता या लाभार्थ्यांचं स्टेटस जे आहे 25 मार्च या दिवशी पैसे जमा झाले नाही, पण या लाभार्थ्यांना 26 मार्च या दिवशी तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला फोटो दाखवतो लाईव्हमध्ये, फोटो तुम्ही बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे। ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला जर स्टेटस ही वेबसाईटची लिंक आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा येणार आहे। वेबसाईटची लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता व तुम्हाला पैसे येणार का नाही ते पण चेक करू शकता। हे महत्त्वाचं तुम्हाला नेमका हप्ता आला आहे का नाही नक्की कमेंट करा। तुम्हाला मी तुमचं कमेंटचं उत्तरसुद्धा देणार आहे मित्रांनो। तुमचा जिल्हा कोणता आहे ते पण कमेंट करा। नक्की तुमचं खातं चेक करा, कारण की ज्या लाभार्थ्यांना 25 मार्च या दिवशी पैसे आले नाही 2000 रुपये आठवा हप्ता, त्या लाभार्थ्यांना आता आज 26 मार्च या दिवशी दुपारपर्यंत पैसे जमा झालेले। काही लाभार्थ्यांना संध्याकाळपर्यंत जमा होणार आहे। चिंता करू नका, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांना शेअर करा। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळत असते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।